फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. ही माझी स्टार्टिंग झोपून उठली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. तर आत्ता मी जस्ट उठली आणि आत्ता वाजलेत 8. तर मी असं ठरवलं आहे की आज मी ब्लॉग बनवते आणि त्याच्यामध्ये मला मम्मीला मदत करायची. तुम्हाला आवाज येत असेल आजूबाजूचा. हा माझा भाऊ सकाळ सकाळ फ्री फायर खेळतो, कारण त्यांच्या शाळेला सुट्टी दिली. आमच्या इकडे ना काल पाऊस खूप जास्त होता, तर पाणी भरलेलं. तर चला, आत्ता मी उठली आहे तर अजून फ्रेश पण नाही झाली आहे, नाही केलं. तर चला आता ब्रश करते, फ्रेश होते, पुन्हा फ्रेशच होते आणि मग मम्मीला मदत करायला स्टार्ट होते. आधी झाडू मारायला लागेल. फ्रेंड्स, मी आता कामाला चालू केलेली आहे म्हणजे मी आता स्टार्टिंग केली आहे झाडूपासून. तर तुम्ही बघू शकता. तर बाकीची कामंसुद्धा मी तुम्हाला दाखवेल कशी. तर मी आता झाडू मारते, लादी पुसताना पण दाखवते. तर बघा, आता मी आली आहे, एकदम मस्त रेडी होते. आत्ता जस्ट आंघोळ करून आली. सेटअप लावायलाच मला प्रॉब्लेम येतो, बाकी कसं नाही. आणि जर माझा फोन खाली पडला किती लांब पडणार आहे हे पण दाखवते. 1 मिनटं. फक्त ही किती गॅलरी इथून फोनमध्ये कमी दिसत असेल, पण आहे ना ही खूप जास्त लांब आहे, खूप जास्त. हे बघा, कुकिंग. आणि ती क्लीन पण नाही, कारण कोण जात नाही तिकडे. तर मी आंघोळ झाल्यानंतर लावते रोज वॉटर, कारण मला फेस एकदम माझा हायड्रेट व्हायचा असतो. त्याच्यानंतर मी लावते पावडर. आली. सगळी कामं झालेली आहे, मी फ्रेश रेडी झालेली आहे. तर आता मी काय कामं करते नंबर ना, म्हणून मी ब्लॉग बनवत नाही असे मागून बोलतात. तर आज मी ब्लॉग बनवते याच्यासाठीच की मला लवकर उठायचं होतं, लवकर. कारण मग काय काम नसलं ना की मग मी लेट उठते, आणि मग लेट उठल्यावरती माझं डोकं आहे ना असं टेन्शनमध्ये राहतं की काय करू. पण आता ठीक आहे, जेवण मी बनवे. तर चला आता नाश्ता करते. दिवस झाले की माझा जो मेकअपचा डब्बा आहे हा, तो मी खूप दिवस म्हणजे असा खराब करून टाकलेला. खूप बाहेर जायची ना तेव्हा हरवेळी मेकअप करायचे, तर सगळं इकडे तिकडे कशात काही टाकून दिलं आहे मी. तर सगळं 1 मिनटं दरवाजा बंद करते, मग मी कॉलवर बोलते, तो आवाज येतो. तर आता कोणाचाच आवाज येणार नाही. तर आता मी जे म्हणजे होतं सगळंच इकडे वेगवेगळं करून ठेवते. जे ज्याच्यामध्ये नाही ठेवायला पाहिजे ते त्याच्यामध्ये ठेवलं आहे. गॉगल सगळं म्हणजे मी इकडे तिकडे टाकून दिलं आहे. तर चला, हे सगळं साफ करायलाच लागेल आज, तर मला टाईमच नाही. तसं पण माझ्याकडे 2-2 सगळ्यातले 2-2 गॉगल आहेत. का सांगू, कारण मला आवडलेले गॉगल तुटले ना की मी सेम टू सेम तशीच मागवते. त्याच्यानंतर मग मी त्यांना ठीक पण करते जे तुटले असतात त्यांना, आणि मग ते पण ठेवते. थोडं जास्त नवीनवाले मी नाही यूज करत, मग ते जे
आणि हे जे मी फेसवॉश जो यूज केला ना ते हे आहे, ते खूप चांगले फेसवॉश आहेत. मी म्हणजे जीपेवरून बघा ते आपल्याला ऑफरमध्ये भेटतात ते वाले मागवलेले, खूप चांगले आहे कॉफीचे. मला खूप आवडले कारण माझी स्किन जरा तेव्हा पण सॉफ्ट राहायला लागली. आणि जेव्हा मी पार्लर शिकत होती ना तेव्हा घेतलेलं हे माझ्या कामाला नाही येत, हे मी नाही यूज करत कारण मी एवढा हेवी मेकअप नाही करत. हे सुप्रा बेस्ट जे ब्रायडल लोकांना यूज करतात ना फेससाठी ते आहेत, सगळे आहेत. पण मी एकदा पण हे यूज नाही केले कारण मला एवढा हेवी मेकअप कुठे करून जायचं नाही. म्हणून हे बघा माझे इयरिंग्स कसे पडलेत सगळे. तर आता मी सगळं ठीक लावते. तर झालेला आहे मेकअप बॉक्स एकदम क्लीन. तर सगळा कचरा निघाला आहे, म्हणजे याच्यामध्ये तुटलेले गॉगल्स आणि पार्सलचे बॉक्स आणि माझ्या काही स्क्रिप्ट भेटत नव्हत्या ना ते या बॉक्समध्ये होत्या. मी शोधून शोधून थकलेली की कुठे गेल्या तरी कोणती येते बघते मी स्क्रिप्ट. माझ्याकडे खूप साऱ्या स्क्रिप्ट आहेत. ही मला सरांनी दिलेली स्क्रिप्ट आणि ही आहे सिरियल, माहिती आहे तुम्हाला ती सायलीवाली सिरियल कोणती ठरलं तर मग ते कॉन्ट्रॅक्टवरती ते लोक असतात ती वाली सिरियल आहे ना, तिची स्क्रिप्ट आहे जी की मला खूप साऱ्या स्क्रिप्ट आवडतात वाचायला. आणि ही पावसात भिजली आहे म्हणून ही अशी झाली आहे. मी त्या दिवशी भिजत होती ना तेव्हा ही माझ्या बॅगेतच होती, मला माहिती पण नाही. जाऊ द्या. आणि हे मॉलचे कुपन कार्ड काही कामाचे नाही. तर चला आता दुसरं काम करूया. कपडे लावून घेते कारण ते पण घडी करावे लागतीलच ना, कारण मला भेटत नाही वेळ मग, म्हणून आताच करून घेते. सगळं क्लीन करून ठेवते. तर मी कपडे घडी करण्याचं जे काम करणार होती ना ते दुपारी करेन. आता कंटाळा आला आहे. आत्ताचे फक्त 10:30 वाजलेत, फक्त 10:30 पण नाही, 10:15. तर खूप टाईम आहे. तर आता मी विचार केला की मस्त रील्स बनवून घेते. नंतर मला वेळ भेटत नाही, मी इकडे तिकडे फिरतच असते. तर चला रील्स बनवते आणि खूप साऱ्या ड्राफ्टमध्ये भरून ठेवते. ड्राफ्ट भरून असल्यावरती मी खूप हॅप्पी राहते, मग मला टेन्शन नाही राहत. तर चला रील्स बनवून आणि मगच भेटू. फ्रेंड्स, माझी मम्मी बसली आहे भाजी साफ करत आणि ही भाजी गावावरून आणलेली आणि माझ्या आत्याने काय काय पाठवले तुम्ही बघू शकता. हे बघा, तिच्या बागेमध्ये हे सगळे येतात. काय अननस. तर हे अननस खूप मोठे आम्हाला हेच टेन्शन आलं की सोलायचं कसं.
तर आता मी चालली आहे सोलण्यावाल्यांकडे, जे सोलून देतात ना त्यांच्याकडून हे सोलून आणणार आहे आता. आणि ही फ्रेंड्स आता मी मम्मीसाठी एक भाकरी बनवणार आहे. तर तुम्ही बघा. मी गोळा पूर्ण बनवलेला आहे. तुम्हाला बाहेरचा त्या लोकांचा आवाज येत असेल त्याला इग्नोर करा, मी काय करू नाही शकत. तर मी पुन्हा हा गोळा भाकरीवाला रेडी केला आहे. तर आता मी असं करून बनवते. तर तुम्ही बघा. आता मी अनसक्सेस झाली भाकरी बनवण्यात. मम्मीने पीठ परत मळलं. तर बघा आता मम्मी कशी बनवते. तर ती भाकरी व्यवस्थित पातळपणे येईल, ती कापून येणार नाही. आणि इकडे भाजी बनतीये. भाजीला पीठ एकदम पातळ बनवायची. व्हिडिओ तर बनवती आहे. आणि मग आता मम्मीने पीठ टाकून मग आता फिरवायला स्टार्ट. तर फ्रेंड्स भाकरी झाली पण. तर तुम्ही बघू शकता किती मोठी बनवली आणि इतकी बनवली पण एकदम मीच खाल्लेली असते. फ्रेंड्स आता मी रील्स बनवल्या. माझ्या खूप साऱ्या रील्स खूप येतील, पोस्ट होतील इंस्टाग्रामवरती. तर माझे इंस्टाग्राम पेज आहे IamShraddha15. तर प्लीज तिकडे पण फॉलो करा, माझ्या रील्स लाईक करा. तर आता मी जेवते, प्रॅक्टिस करते आणि मग झोपते थोडा वेळ. सो फ्रेंड्स मी आता व्लॉग एंड करते. तर तुम्हाला आजूबाजूचा खूप आवाज येत असेल तर इग्नोर करा, मला पण येतो. तर मी बोलत होते की प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. हे 2 पिंपल खूप मोठे मोठे झाले, खूप कसं तरी होते आणि खूप दुखते पण आहे. तर चला बाय, पुढच्या व्लॉगमध्ये भेटू.